ठंडी ठंडी ये हवाएं हमको चुपके चुपके क्या कहती सुनो, मंजिल है करीब अब हमारे, बोले खटाएं खुशियाँ चुनो, नजरें चुरा के दिल में छुपा के सपने बुनो। विनोद, how romantic! ABCDEFGHI GKLM NOPQRST UVWX YZ I love you ABCDEFGHI NOPQRST UVWX I love you, I love you. इलेक्ट्रिशियन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे करिअरचे जे मार्ग आहेत त्या मार्गाच्या माध्यमातून स्वतःचं आपलं भविष्य किंवा फ्युचर त्या ठिकाणी तयार करू शकतात. अनेक आज सध्या जगभर किंवा देशभर इलेक्ट्रिशियनना खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे. जे ITIच्या माध्यमातून वायरमॅनचा कोर्स म्हणा किंवा इतर जे काही पॉलिटेक्निकचे कोर्स आहे त्या कोर्सच्या जो दर्जा आहे तो दर्जासुद्धा खूप चांगल्या प्रकारे कंपन्यामध्ये, त्याचप्रमाणे ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये सुद्धा 35 ते 50% मार्क्स मिळवलेले विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे स्वतःचं करिअर त्यामध्ये घडू शकतात. तर त्या दृष्टीने जर त्यांची तयारी असेल तर त्यांनी ती त्या क्षेत्रात जायला पाहिजे. आपण परीक्षेला 35% किंवा 40% 50% मार्क्स मिळाले मग आपण जीवनात अयशस्वी झालं हे चूक आहे. तर त्या दृष्टीने भविष्याचा विचार करून आपण त्यामध्ये सातत्य ठेवा. प्रयत्न जे आहे त्या प्रयत्नांची जी पराकाष्ठा आहे त्या पराकाष्ठेच्या मागे लागून आपले जे काही ध्येय आहे तुमचं सुरुवातीपासूनचं तर त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी थोडीशी जिद्द, चिकाटी, परिश्रम घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने जर मार्गक्रमण केलं तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकतं. माझे असे काही विद्यार्थी आहेत पहा की ज्यांना 35 ते 40-45% मार्क्स मिळाले होते ते आज क्लास 1 क्लास 2 अधिकारी झालेले आहेत. म्हणजे असं त्याचा अर्थ होत नाही की 35% किंवा 40% किंवा 50% मार्क्स मिळालेले विद्यार्थी जीवनात अपयशी ठरतात. परंतु सातत्य त्यामध्ये महत्त्वाचं असतं. आईवडिलांचा सपोर्ट महत्त्वाचा असतो. मित्रपरिवारामध्ये तुमच्या मित्रपरिवार कोणत्या स्वरूपाचा आहे त्या दृष्टीने एखाद्या मित्राला खूप चांगले दर्जेदार मिळाले, 90% मार्क्स मिळाले मग तो जीवनामध्ये यशस्वी झाला असंही म्हणता येत नाही. कारण 50 ते 70%चा जो बॅकलॉग आहे यामध्ये मार्क्स घेणारे जे विद्यार्थी आज आपण पाहतो जे IAS म्हणा, IPS म्हणा, त्याचप्रमाणे इतर जे काही डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या क्षेत्रामध्ये त्यांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या मुलाखत जर पाहिल्या तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की IAS IPS झालेले बरेचसे विद्यार्थी 50 ते 70%